आता तुम्ही जे म्हटलं ते कोणत्याही स्टेजला शक्य आहे, म्हणजे आता हे जे काही आता जे ठरवलेले स्टेजेस आहेत मेडिकल फील्डनी ते सोडून द्या. हा, परंतु हे लक्षात घ्या की काही बाबतीत ते पॅरलल जाणारे पण असू शकतात. अगदीच चोथा पाणी झालेलं आहे, त्याचं काय करणार आपण? त्याचं काहीच करू शकत नाही. म्हणजे औषधं आणि उपचार सुद्धा घेण्यासाठी शरीरात थोडं तरी बळ पाहिजे, तर ते, आणि वेळ पण मिळाला पाहिजे तेवढा. त्याच्याकडे बळच नसेल, तेवढा वेळच राहिला नसेल, तर तो काय करणार? परंतु नॉर्मली काय होतं की ती पॅनिक अवस्था पहिली, कारण ते डायग्नोसिस नावाने जे काही केलेलं असतं ते डायग्नोसिस नाही खरं तर, पण जे काय झालेलं असतं त्याने पहिल्यांदा भीती आणि ती पराकाष्ठा असते आणि सगळं कुटुंब किंवा सगळी घरदार नातेमंडळी सगळे त्यात गुंतून जातात. हे आधी करूनच टाकू, वेळेत करून टाकू, असं सगळं. त्यांनी सगळा जाळपोळ होतो तिथे हात सगळा, ठीक आहे ना. एक एक धातूंचा सगळा म्हणजे कोळसा होऊन जातो. तर हे न करता तुम्ही जर व्यवस्थित विचारपूर्वक ह्याच्याकडे जर बघितलं तर अगदी सहजतेने याच्यातून बाहेर पडता येतं. पण तुम्ही त्याला कॅन्सर म्हणू नका. कॅन्सर कधी म्हणणार नाही? जेव्हा तुम्ही टेस्ट करताना कॅन्सरच म्हणणार. अगदी बरोबर. कॅन्सर जेव्हा म्हटल्यानंतर, कॅन्सर हा शब्द नाहीये नुसता. कॅन्सर हे फक्त आजाराचं नाव नाहीये. कॅन्सर त्याच्यासोबत एक दहशत घेऊन येतो, हो, जी डीप रूटेड जाते. तो सगळ्या तयारीला लागतो आणि त्याच ते बाहेर काढणं, तो किडा वळवळणारा तो बाहेर काढणं जवळपास अशक्य होतं. आणि मी हे बघितलं की बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्सना तो रिपोर्ट आल्यानंतर कधी एकदा ते रुग्णाला येऊन सांगू असं झालेलं असतं. ते सगळं डिस्टर्ब होऊन जातं. ते डिस्टर्ब नाही झालं तर कदाचित मला वाटतं पुढचा खेळ खेळता येणार नाही, असं असावं त्याचं, मला माहित नाही. पण रुग्ण पूर्ण खचून जातो. मग काही अवघड असतं सगळं, त्याच्यातून तो बाहेर पडणं. त्याला समजा अज्ञानात थोडंसं ठेवलं त्यासाठी, आणि यात काही चूक आहे असं नाही. बऱ्याचदा खोटं बोलावं लागतं कल्याणासाठी. त्यातलाच हा भाग आहे की आणि त्यात नाहीच आहे काही. योग्य जाणीवांवर आणि ह्याच्यावर आला तर तो सहजतेने बाहेर येऊ शकतो. हे जिथं खड्डा आहे तिथंच जाऊन पडतायत, तोच मार्ग म्हणून. तर मला असं वाटतं की ही जी दुखणी जी आहेत, हे तपासणीतून कळण्यापेक्षा तुम्हाला हे बघा, जेव्हा काही कळतच नाही, दुखणं आहे की नाही हेही कळत नाही, तेव्हा तपासणी ठीक आहे की काय नक्की आत चाललंय माहितच नाही, कळतच नाही, जाणीवच होत नाहीये. पण अशी नाही, इथे जाणीव क्लिअर असते, त्रास होतोय प्रचंड, मग तुम्ही ते त्याच्यावर उपाय करू शकता. पण गंमत अशी आहे की ते कॅन्सरचं लेबल लागेपर्यंत वाट का बघताय? त्याच्या अगोदर, खूप अगोदरपासून तुम्हाला भुकेचा प्रॉब्लेम आहे, झोपेचा प्रॉब्लेम आहे, शौचाचा प्रॉब्लेम आहे, अपचनाचा प्रॉब्लेम आहे, विचाराचा गोंधळ आहे, कुठं काय काय आहे, या सगळ्या गोष्टी चालू झाल्यानंतर त्याच वेळी का नाही त्याला योग्य पद्धतीने मोकळं करायचं? बरोबर, त्याच्यावर उपाय करणे जे काय असतील त्याला त्यावेळी क्षुल्लक समजायचं आणि नंतर सगळा तुमचा मेडिक्लेम घालवून टाकायचा आणि त्याच्यानंतर परत घरदारही धुवून काढायचं. हे उद्योग का करता? म्हणजे स्टिच इन टाइम सेव्हज 9 इथे लागू पडतं. करेक्ट. मी मगाशी खरं तर त्या मुळाशीच येणार होतो, जिथून हा रोग सुरू होतो. म्हणजे कुठून सुरू होतो तर डायग्नोसिस पासून सुरू होतो. खरं तर टेस्ट पासून सुरू होतो. ती टेस्ट आहे बघा, लक्षात घ्या. टेस्ट आणि डायग्नोसिस मध्ये फरक आहे. मोठमोठ्या डॉक्टर्सना सुद्धा हे माहित नाहीये. अच्छा. आणि असं नाही की आयुर्वेदिक लोकांना माहिती आहे, ग्रंथात असून सुद्धा त्यांना ते क्लिअर होत नाहीये. इन्व्हेस्टिगेशन आणि डायग्नोसिस यामध्ये फरक आहे. बरोबर. आजकाल काय चाललंय, इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्टला, त्याच्या फाइंडिंगलाच डायग्नोसिस म्हणायला लागलेत. फॉर एक्झाम्पल, मी तुमचं बीपी घेतलं आणि ते काहीतरी 170 वगैरे आलं, 170 काय 100 वगैरे, तर मी तुम्हाला म्हणणार तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे. तुमचं डायग्नोसिस काय झालं? हायपरटेन्शन. कारण नॉर्मल एक काहीतरी पॅरामीटर होतं तुमचं, त्याच्यावर गेलं किंवा खाली आलं, तर हायपरटेन्शन तुमचं डायग्नोसिस म्हणून लिहून टाकलं, HDN. ठीक आहे, हे डायग्नोसिस नाही. का सांगतो? किंवा मी शुगर चेक केली आणि ते जास्त दिसले तर मी म्हणणार तुम्हाला डायबिटीज आहे. बरोबर. हे तुमचं डायग्नोसिस नाही. का ते सांगतो? 2 प्रकारच्या टेस्ट आहेत किंवा परीक्षा आहेत. एक परीक्षा आहे रुग्णाची परीक्षा.
हम्म. ठीक आहे. मग ते वेगळ्या पद्धतीने असू शकते, ज्यामध्ये मी रुग्णाला तपासतो आणि वेगळ्या गोष्टींची तपासणी करून, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून, ज्यावेळी तपासतो आहे त्यावेळेचं स्टेटस काय आहे त्या गोष्टीचं हे मला कळतं. आता समजा मी जेव्हा तुमचं बीपी चेक करतोय हा. तेव्हा बीपी किती आहे हे मला कळलंय. बरोबर. म्हणजे तुमच्या शरीरात ब्लड प्रेशर हे किती आहे आत्ता तपासताना हे मला कळलं. बरोबर. परंतु मला हे कळलं का की कशामुळे वाढलंय? बरोबर. नाही कळलेलं. काय आहे हे कळलं. स्थिती काय आहे, स्टेटस काय आत्ताचं, हे इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट सांगतो. डायग्नोसिसचा अर्थ आहे हे कशामुळे, कारण काय. तुमचं हे ठराविक गोष्ट अशी झालेली आहे किंवा असा रिपोर्ट येण्याचं कारण काय, त्यासाठी तुमचं थोडंसं डोकं लावायला लागतं. ठीक आहे, तुमचा अनुभव आणि या सगळ्या गोष्टी, हे काम बहुतांशी डॉक्टरांनी सोडलेलं आहे अनेक काळापासून. आता ते रिपोर्ट येतात त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टलाच ते डायग्नोसिस मिळतात. करेक्ट. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्येच खाली लिहिलेलं असतं उलट, काइंडली कोरिलेट क्लिनिकली. ते क्लिनिकली नावाची गोष्टच ते करत नाहीये. तर रुग्णाच्या परीक्षेलाच डायग्नोसिस म्हणतात. रुग्णाची परीक्षा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आणि रोगाची परीक्षा म्हणजे निदान, म्हणजे डायग्नोसिस. अच्छा. रोगाचं निदान होत नाही. रुग्णाच्या इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्टलाच डायग्नोसिस म्हणून काम सुरू. थप्पा देऊन झालं तुम्हाला. आतापर्यंत मी जे काय सांगितलं की कॅन्सरमध्ये ह्या इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्टमध्ये ही तुम्ही मगाशी म्हणालात की पेट स्कॅनचा हा रिपोर्ट आला, अजून काय बायोप्सीचा हा रिपोर्ट आला. हा ठीक आहे, हे असं असं आहे, पण हे का आहे, या काला मग ती कारणं, त्यामागे अनेक कारणं असू शकतात. इंडायझेशन वगैरे तर असू शकतं, त्याच्या मागे इंडायझेशन होण्यामागे सुद्धा कारण असू शकतात. मानसिक कारण असू शकतं, गरिबी असू शकतं, दारिद्र्य असू शकतं, विवंचना असू शकते, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, काही डोमेस्टिक प्रॉब्लेम असू शकतात, काही असू शकतात. ही निदान होईल. मग त्याच्यातून तुला मार्ग कसा काढता येईल याच्याबद्दल त्याला सजेशन करणं, त्याला मार्गदर्शन करणं, ही ट्रीटमेंट होईल. पण आमचा तो काही संबंध नाही. म्हणजे इतके कंपार्टमेंट्स केलेत की हा ठीक आहे, तुम्हाला सायकोलॉजिकल सुद्धा सपोर्ट लागेल, कन्सल्टेशन लागेल, आमचं हे डिपार्टमेंट आहे, आमचं ते डिपार्टमेंट, इकडचं तिकडं करा, तिकडचं तिकडं करा, तिकडचं तिकडं करा. म्हणजे हे आपल्याला करता येत नाही म्हणून नाही, तर मन तिकडं गेलं सायकियाट्रिस्टकडे, ठीक आहे ना, डोकं याच्याकडे गेलं, आतड्या तिकडे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे गेल्या, असं केलं असतं आपण. आणि अक्षरशः डॉक्टरने तेवढाच घेतला असता माल. अख्खं शरीर कशाला घेऊन आलात, मी कुठे शोधत बसू, ते आणाच फक्त तुमचं तेवढं, ते आतडी घेऊन या, आतड्यांचा प्रॉब्लेम मी फक्त बघतो, मी फक्त किडनी बघतो, ती किडनी घेऊन या. काम असं होऊ शकतं, करता आलं असतं तर केलं असतं या लोकांनी. तुमचं जे जीवन आहे ते असे कंपार्टमेंट्स मध्ये, हे सगळं इंटरवुवन, इंटरलिंक्ड आहे, इंटरडिपेंडंट आहे, आणि हे सगळं म्हणून एक आहे. देयर इज वननेस. तिथे खाली टोचलं तर इथे मला इथे डोळ्यात पाणी येतं. डोळ्याचा आणि काय त्या टचेचा संबंध किंवा त्या नखाशी काय संबंध आहे, काहीतरी कनेक्शन आहे. आणि ती अशी तिथून दोरी लागते असं नाहीये. वेदना कुठून कशा होतील सांगता येत नाही. तिथं कुणाला तरी कोणी कोणाचं तरी खून करतो आणि मला इथं धस्स होतं. कुठलं कनेक्शन आहे? डोळ्यांनी फक्त बघितलं तर काय नक्की होतं आणि इथे का होतं काय, या सगळ्या गोष्टी नाही. हे सगळं काय मेटाफिजिकल झालं किंवा काहीतरी असं वरून त्याला सोडून दिलं, ते सायन्समध्ये आणलं नाही तुम्ही. त्याचं विज्ञान तुम्हाला जाणून घ्यायचं नाही. तुमचं विज्ञान अतिशय डेड बायोलॉजीवर आधारित आहे.